भाऊ म्हणून मला वाटतं की याचं लग्न मुक्ताशीच व्हावं, पण मुलगा म्हणून मला दादांचा शब्द पाळावाच लागणार आहे. दादांचा शब्द पाळ. मी मुक्ताच्या कुटुंबाला दिलेला माझा शब्द पाळ. आणि मग त्यासाठी मला कुठल्याही थराला जावं लागलं ना तरी चालेल. म्हणजे तो आता माझ्यावर हात टाकणार? सारंग, तू मला नाही तुझ्या वडिलांना धमकी देतोय, कळतंय तुला? हा, तुझी एवढी हिंमत झाली? तुम्ही आमच्या घरच्या ह्याच्यात पडायचं ना भानगडीत. माग चाल चाल माग. ए युवराज, युवराज युवराज युवराज, अरे सारंग सोडा सोडा. युवराज सारंग, अरे अरे युवराज माग हो, मागे सरक. शांत शांत एकदम जागेवर उभा राहा. शांत उभा राहा, एकदम शांत उभा राहा. अरे युवराज, काय वेळ लागला का तुला? हे बघ, तुला दादांनी काय सांगितलंय काय नाही मला काही माहित नाही, पण मी इथं असेपर्यंत इथं काहीही चुकीचं घडू देणार नाही, एवढं लक्षात ठेव. काय रे, तुम्ही भाऊ भाऊ असूनही एकमेकांच्या जीवावर उठलात. आत्माराम बघितलंच ना, अरे कुठं चाललंय हे सगळं प्रकरण? ओ काका, तुम्ही त्यांना का बोलताय? मग कोणाला बोलणार? नाही, अरे काय बघतोय मी? जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मेला. मस्त सांगतोय. अरे एवढ्या मोठ्या जमीनदार कुटुंबातली पोरं तुम्ही आणि कुशल पोरीसाठी भांडताय. नका रे नका, भांडू नका. नाही काय युवराज शेठ, सारंग शेठच्या अंगात जमीनदाराचं रक्त आहे ना. आता त्यांना वाटत असेल मुक्त्या आपल्या सोबत राहावी, तर राहू द्या थोडे दिवस. आता मुक्ताजवळ थोडं राहायचं असेल तर राहू द्या. तान वागली का येतील परत. कसं मी तर म्हणतो पोट भरस्तवर राहू द्या, आणि जाताना थोडेसे पैसे द्या. नाही काय पुढच्या वेळी जरा प्रेमानं स्वागत करतील काय. कांता, गरीबाच्या इज्जतीचा सौदा करायला कांता शेठच्या नालायक खानदानातील औलाद नाहीये. पुन्हा जर नगरकरांच्या सुनेविरुद्ध चुकीचा शब्द काढलास ना, इथेच संपवी ना तुला. छोटे मालक, सारंग सारंग भांडू नका. छोटे मालक भांडू नका, हा भांडू नका. आणि तू घाणेरड्या माणसा, अरे जमीनदार म्हणजे काय तुला हे वाटले का? असे तसे वाटले का? आता चव आली तुमच्या वागण्याला. भाऊसाहेब, तुझ्या पुतण्याला लगेचच्या लगेच इथून घेऊन जायचं, नाही तर त्याचा मुर्दा पडलाच म्हणून समज. सारंग खबरदार, त्याच्या अंगाला हात लावशील तर. अरे सारंगला नुसतं खर्चटलं ना तरी रावसाहेब नगरकर जिवंत गाडतील एकेकाला. सारंगला नक्की मारायचंय का? नेमकं काय ठरलंय? हाव ना, मला पण बुचकाळ्यात पडल्यासारखं झालंय. हे बघ, आता हे असंच चालणार आहे. लोक त्यांची आपली बदनामी करण्याची एकही ती ही सोडणार नाहीत संधी. ए बास, चर्चा बास झाली. आता ऍक्शन.
सारंग, गप गुमान आमच्या सोबत चल, नाहीतर तुला हात पाय बांधून न्यावं लागेल. आणि जर नाही आलास ना तर खरोखर या मुक्ताचं घर जाळावंच लागणार आहे. आता तर मी येणारच नाही. आणि तू मुक्ताच्या घरच्यांना हात तर लावून दाखव रे. तू बघच मी काय करतो. मी फक्त माझ्या नवऱ्याच्या आज्ञा पाळते. ओके, झालं समाधान तुझं? पण या घराण्याचा रिवाज काय सांगतोय की मागच्या पिढीच्या सुनेने नवीन येणाऱ्या पिढीच्या सुनेच्या गळ्यात हा हार स्वतः घालायचा असतो. त्यामुळे तुम्ही कुठलाही संकोच न करता हा हार स्वतः माझ्या गळ्यात घाला. रिवाज असं बरंच काही सांगतो ग. त्यासाठी सून म्हणून माप ओलांडून या घरात यायला लागतं. आणि रिवाज असाही मोडलेलाच आहे. त्यामुळे हा हार काही मी माझ्या हाताने तुझ्या गळ्यात घालणार नाही. ओके, नो प्रॉब्लेम. मग मला परत एकदा रावसाहेबांकडे जावं लागेल तुमची कंप्लेंट घेऊन. आणि दुसऱ्यांदा कंप्लेंट गेल्यावर तुमच्यासोबत ते काय करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा, नाही का? ती सांगते ना, हार घाला गळ्यात तिच्या, घाला ना आणि विषय संपवा. तुझ्यासारखी मुलगी आहे, भाग्यवान आहे तुझी आई. तुम्ही जेव्हा मला असं हक्कानं काम सांगता ना, मला माझी आई सांगते असंच वाटतं. ज्यांच्यासाठी मनापासून करावं वाटतं ना, अशी खूप कमी माणसं या जगात. आणि तुमच्यासाठी मला लय काय करावं वाटतं. मुक्ता, तुझ्या तोंडून माझं नावही घेऊ नकोस.